नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर मुक्ताला समजावत म्हणत असतो की एखादी व्यक्ती चुकली म्हणजे ती व्यक्ती वाईट आहे असं होत नाही मुक्ता. आणि कधीकधी वेळेनुसार माणसं देखील बदलतात, म्हणूनच आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा असतो. तेव्हा मग इंद्रा म्हणते की नाहीतर काय, अगं मुक्ता, तू येण्याच्या आधी त्या पोराने त्याची सगळी काही जी गोष्ट आहे ती आम्हाला सांगितलेली होती. आणि त्याने सगळं काही आम्हाला सांगितलं की त्याच्या बाबतीत काय घडलं आणि तो आता सुधारला आहे. आणि त्याच्याकडे बघून वाटत नाही का गं तुला? त्यावेळेला आता इथे लगेच त्यावर स्वाती देखील म्हणते की हो मुक्ता, अगं खरंच तो मुलगा चांगला आहे आणि मम्मी आणि भाई जे काही सांगतोय त्यावर विश्वास ठेव. मलाही असंच वाटतंय. आजपर्यंत मुक्ता तुझा कोणताही शब्द आम्ही पडू दिलेला नाही, परंतु प्लीज यावेळेला तू आमचं ऐक ना, प्लीज मुक्ता. त्यावर आता हे सगळं झाल्यावर लक्की देखील म्हणतो की हो वहिनी, खरं तर आम्ही त्याचं सगळं काही ऐकून घेतलं आणि त्याने जे काही सांगितलं त्यावर आमचा पण विश्वास बसलेला आहे की खरंच तो चांगला मुलगा आहे आपल्या कोमलसाठी. त्याने सगळं काही स्वतःहून आम्हाला तोंडाने सांगितलं. आता हे सगळं झाल्यानंतर मुक्ताला सगळेजण त्या अभिषेकसाठी कन्व्हिन्स करत असतात आणि सागरही म्हणतो की मुक्ता, एवढे सगळे म्हणतायत तर प्लीज ऐकून घ्या एकदा. आणि त्यानंतर मग कोमल म्हणते की वहिनी, प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना प्लीज. तो खरंच माझ्यासाठी परफेक्ट आहे असं मला वाटतंय आणि खरंच तू खूप जेन्युइन आहे अगं. आता हे बोलल्यानंतर इंद्रा म्हणते की मुक्ता बाय, तू आता तुझ्या डोक्यातलं ना सगळं जे काही वाईट आहे ना ते बाजूला काढून टाक आणि त्या मुलाकडे एकदा चांगल्या नजरेने बघ. आणि मी तर म्हणते की सगळ्या गोष्टी बाजूला काढ, तुला सगळं चांगलं दिसेल आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आपल्या कोमलला तू लग्न लावून व्यवस्थित आशीर्वाद दे, बस बाकी काही विचार करू नको. सगळेजण आता मुक्तावर प्रेशर टाकायला लागतात की प्लीज हे लग्न मान्य कर, मान्य कर. परंतु आता इथे मुक्ता वैतागते म्हणते की प्लीज तुम्ही सगळे शांत व्हा. मला असे एकदम सगळेजण बोलू नका. मला ना या विषयावर बोलायला थोडा वेळ हवा आहे. आपण थोडा वेळ जाऊ दे, नंतर या विषयावर बोलू. परंतु आता इथे लगेच तिला कोमल म्हणते की वहिनी, बघ ना, मी यावेळेला किती त्रासात होते, परंतु किती त्याने छान सिच्युएशन हँडल केली. मला किती व्यवस्थित सांभाळलं त्याने या सिच्युएशनमध्ये. याच्यावरूनच दिसतं ना तो लाईफटाईम माझी किती केअर करेल. म्हणूनच वहिनी प्लीज तू या बाबतीत विचार कर की आज जसा माझ्यावर प्रसंग आला तसा पुन्हाही येऊ शकतो. त्यावेळेला तो माझ्याबरोबर किती चांगला वागेल याचा विचार केला पाहिजे आपण. आता हे बोलल्यानंतर मात्र सावनी पटापट इकडे तोंड हलवत असते आणि तिला या सगळ्याची खूप मजा येत असते. नंतर मग मुक्ता म्हणते की थांब कोमल, थांब. तेव्हा स्वाती म्हणते की बघ मुक्ता, मागच्या वेळेला जेव्हा याच कोमलला फिट आली तेव्हा तिला धड उभं देखील राहता येत नव्हतं, परंतु आता हीच कोमल या मुलाच्या आधाराने आज किती स्ट्रॉंग आणि व्यवस्थित उभी आहे, स्वतःचं बोलणं मांडते ती. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो कोमल, आपण या विषयावर बोलू नंतर. मला असं वाटते की आता जो केअस आहे त्यामध्ये या विषयावर बोलणं बरोबर नाही, म्हणून मी कोमलला घेऊन जाते. असं म्हणून कोमल आराम करायला चल, ती तिला घेऊन जाते. आणि इथे इंद्राला टेन्शन आलेलं असतं. सागर हा तिच्या पाठीवर हात ठेवून तिला शांत करत असतो आणि सगळ्यांनाच आता मुक्ता काय बोलेल याचा विचार सुरू असतो. तर इथे सावनी मात्र विचार करत असते की झालं, मला जसं काही हवं होतं ना तेच हवं. सावनीचं मॅजिक आहे हे. सावनीचं मॅजिक कधीही फेल जाणार नाही, असं सहसा ती बोलत असते. नंतर मग आता मुक्ता ही कोमलला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की कोमल इथे बस, जरा शांत हो, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. त्याच वेळेला आता मुक्ताही कोमलला आराम करायला सांगत असते. तेवढ्यातच कोमल म्हणते की वहिनी प्लीज जरा माझ्याबरोबर बस ना इथे. तेव्हा ती म्हणते की हो राजा, मी कुठेही जात नाहीये, मी इथे तुझ्यासोबतच आहे, बोल काय झालं आहे. त्याच वेळेला आता कोमल म्हणत असते की वहिनी, मी खरंच तुला सांगते, अगं त्या मुलाबद्दल मला जेव्हा जेवढं कळलंय तेवढं मी तुला सांगते. तू म्हणतेस ना की तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही, परंतु मी मनापासून तुला आज सांगते की तो मुलगा मला खरंच खूप जेन्युइन वाटला. कारण जेव्हा तू तिथे नव्हतीस तेव्हा त्याने त्याचा सगळा काही पास्ट आम्हाला सांगायला सुरुवात केली होती अगं. त्याने मला सगळं काही सांगितलं की अगोदर मी या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याच्या अगोदर मला माझा पास्ट सांगणं जास्त गरजेचं आहे. तो एकच म्हणत होता की माझा जीव या सगळ्यामध्ये गुंतलाय आणि जिथे जीव गुंतो तिथे खोटं बोलून चालत नाही. म्हणूनच त्याने मला त्याचा सगळा पास्ट सांगितला होता आणि तो मला इतकं पण म्हणाला की मी जसा होतो तसा खूप वाया गेलेला मुलगा होतो. माझ्या आयुष्याला काहीही दिशा नव्हती, परंतु जेव्हा तो सीन झाला, म्हणजेच तू त्याच्या कानाखाली वाजवलीस, ते सगळं घडलं, त्यानंतर मात्र त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. तो स्वतः खूप चेंज झाला. आणि तुला माहिती आहे एक गोष्ट म्हणजे की
मम्मीने त्याला विचारलं की तू हे आम्हाला सगळ्याला कशाला सांगतोय आणि तू हे लपवलं असतं तरी चाललं असतं. परंतु तो म्हणाला की नाही, माझ्या पास्टची सावली माझ्या या प्रेझेंट किंवा फ्युचरवर पडू नये म्हणूनच मी हे सगळं सांगितलं. आणि कोमल माझी पुढची होणारी बायको आहे, तिच्यापासून मला काहीही लपवायचं नाही असं जेव्हा तो मला खरंच म्हणाला ना, तेव्हा मात्र मुक्ताबेनी मी त्याच्या प्रेमात पडले. अगं, इतकं जेन्युअन कोणी कसं असतं का? म्हणजे बघ ना, जर त्याला सांगायचं नसतं तर तो सांगूही नसता शकला आणि आपल्याला समजलंही नसतं, तेव्हा मग त्याने तरीही सत्य सांगितलं. त्यामुळे मी तुला सांगते की खरंच तो खूप चांगला मुलगा आहे. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की हो कोमल, मला जेन्युइनली तुझं म्हणणं पटतंय. तू जे काही म्हणतेस ना ते मला अगदी समजतंय तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. परंतु कसं आहे ना कोमल, काही वेळ जाऊन देण्यामध्ये शहाणपण असतं. थोडा वेळ गेला की सगळं काही समजतं. म्हणूनच असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात. आपल्या आयुष्याचा निर्णय आहे तो आणि म्हणूनच त्या आयुष्याच्या निर्णयामध्ये शांतपणे आपल्याला व्यवस्थित आपल्या जोडीदाराची जाणीव व्हायला हवी. कोमल, मला फक्त इतकंच वाटते की मी तुझ्या लग्नाला नकार नाही देत, परंतु माझं मन का कुणास ठाऊक कुठे मान्य करत नाही आहे. म्हणूनच मी हे सगळं शांतपणे तुला समजावते. अजिबात काळजी करू नकोस. आणि त्याच वेळेला सागीर येतो आणि म्हणतो की हे बघा, चला आता कोणी काही जास्त बोलायचं नाही आहे या विषयावर. हा विषय इथेच बंद. आणि कोमल, हे घे, तू आता हे दूध पिऊन घे पटापट आणि आराम करायचा आहे. बरं, आणि या विषयाचा जास्त विचार करू नकोस. आम्ही आहोत या विषयाचा विचार करण्यासाठी. म्हणूनच तो विषय आता बाजूला ठेव असं आता कोमलला तो सांगतो. आणि त्यानंतर मुक्ताला म्हणतो की बरं मुक्ता, तिला आता आराम करू द्या, आपण जाऊया ना, असं म्हणून तो मुक्ताला आता घेऊन जातो. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की हो कोमल, चल आराम कर तू, आपण या विषयावर बोलूया, जास्त विचार करू नकोस आणि आम्ही आहोत याचं टेन्शन घेण्यासाठी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, असं म्हणून आता इथे कोमलच्या रूममधून दोघेजणही बाहेर पडतात. आणि सागर तिला जाता जाता म्हणतो की कोमल, सगळं दूध संपवायचं आहे. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन हा पूर्णपणे आता टेन्शनमध्ये असतो. हर्षवर्धन विचार करत असतो की हे सगळं काय सुरू आहे. नाही म्हणजे मला मिहिकावर संशय आला म्हणूनच मी मिहिकाचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट काढले, परंतु ते रिपोर्ट नॉर्मल कसे, म्हणजेच मिहिका प्रेग्नंट आहे ते कसं काय? आणि खरंच मला आता या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. नाही, तिने सांगितलं की मी ते प्रेग्नंट आहे, परंतु तिच्यावर काही प्रकारे मला विश्वास बसत नव्हता. पण हे तिचे पेपर्स पॉझिटिव्ह कसे काय आले आणि अचानकच हे सगळं कसं घडलं मला कळत नाही आहे. आणि ती लपवत होती असं वाटत होतं, पण ते मग अननस आणि पपई खाणं ते सगळं काय होतं? खरंच मिहिका प्रेग्नंट आहे की हे काय आहे दुसरं? त्याच वेळेला आता तिथे मिहिका आलेली असते. मिहिका म्हणते की काय हर्ष, तुम्हाला काय वाटलंय की हे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहेत ते खोटे आहेत का? नाही म्हणजे तुम्ही आता इतकं सगळं बोलताय की हे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट वगैरे या सगळ्यांबाबत, परंतु तुम्हाला एक गोष्ट कशी कळलेली नाही आहे की हे जे रिपोर्ट आहेत ना ते अत्यंत खरे आहेत आणि तुम्ही माझ्यावर उगीचच संशय घेत होतात आणि म्हणूनच माझी तुम्ही खोटी टेस्ट करायला लावलीत, बरोबर ना? तुम्हाला वाटत होतं की ही टेस्ट निगेटिव्ह येईल, परंतु नाही, तुमच्या विरोधात झालं सगळं. तुम्हाला मी हे सगळं सांगत होते, परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. एक मिनिट, कुठे निघालात? तेव्हा तो निघून जाताना ती त्याला अडवते आणि म्हणते की थांबा, मला अजून बोलणं कंप्लीट झालेलं नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आता इथून पुढे तुम्ही माझ्या बाबतीत कोणताही त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि कोणत्याही बाबतीत माझ्यावर संशय घेण्याचा प्रयत्न केलात ना, तर लक्षात ठेवा, मी सगळ्यांसमोर रिव्हील करेन या बाळाचं सत्य काय आहे आणि हे बाळ कोणाचं आहे ते देखील मी सगळ्यांसमोर रिव्हील करेन. कसं आहे ना, जर पुन्हा माझ्याबरोबर अशी वागणूक केली तर लक्षात ठेवा. आणि कसं आहे, माझ्याजवळ स्टेकवर लावण्यासारखं काहीही नाही आहे. मी शून्य आहे, परंतु तुमच्याकडे तर खूप काही आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर इथून पुढे मी काही केलं आणि त्यावर तुम्ही संशय घेण्याचा किंवा मला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर मात्र मी काय करू शकते तुम्हाला चांगलंच माहीत आहे, असं म्हणून आता हर्षवर्धन तिथून चुपचाप निघून जातो. आणि तो निघून गेल्यानंतर मिहिका आता तिथे गप्प उभी असते आणि मिहिका मनातल्या मनातच विचार करते की थँक गॉड, बरं झालं. आणि हे हर्षवर्धनने रिपोर्ट जे पाहिले ते अगदी व्यवस्थित माझ्या मैत्रिणीने पाठवले होते. याचा अर्थ तिने ते रिपोर्ट व्यवस्थित मॅनेज करून पाठवले आणि इथे करेक्टली हर्षवर्धनच्या हातात पडले. म्हणजे मला काहीच टेन्शन नाही. आता मला कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. त्याच वेळेला आता मिहिकाला इथे उलटी व्हायला लागते आणि ती मात्र तिच्या रूममध्ये निघून जाते. तर इथे आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता खिडकीतच उभी राहून विचार करत असते. ती म्हणते की नाही, असं मला शांत राहून चालणार नाही. कोमल म्हणते तसं हा मुलगा जेन्युइन असेल
परंतु मला अजूनही का माहिती आतून शुअर होत नाही आहे की या सगळ्यासाठी मी तयार होऊ. या लग्नासाठी मला मनापासून तयार होता येत नाही आहे. का कोणच ठाऊक, परंतु सगळे बोलू नये माझ्या मनात कुठेतरी अडी आहेच. त्याच वेळेला तिथे आता सागर आलेला असतो. सागर हा मुक्ताला बघतो आणि म्हणतो की या मुक्ता, जरा इथे तुम्ही बसा, आणि मुक्ताला बसायला सांगतो. नंतर मुक्ताला म्हणतो की हे घ्या, तुमच्यासाठी मी थंडगार पाणी आणलेलं आहे बर्फ टाकून. तेव्हा मग आता सागर मुक्ताकडे बघत म्हणतो की अशा काय विचार करताय? अहो, थंड पाणी आणले तुमच्यासाठी, थंड. तुमचं डोकं कसं अगदी गरम झालं आहे ना, म्हणूनच तुम्ही जरा थंड पाणी प्याल तर कसं तुमचं डोकं अगदी शांत होऊन जाईल, बरोबर की नाही? असं म्हणून आता मुक्ताला तो हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुक्ता आता त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता मुक्ता म्हणते की सागर, तुम्हाला काय वाटतं, ही सगळी मस्करी आहे का? तेव्हा सागर म्हणतो की एक मिनिट मुक्ता, तुमच्या मनामध्ये सध्या काय चालू आहे मला चांगलंच कळतंय. तेव्हा मग आता मुक्ताला सागर म्हणतो की मुक्ता, त्याविषयी इतका विचार करू नका. आपण सगळ्यांनी बघितलं ना की तो मुलगा चांगला आहे, मग आपण त्यावर विचार करण्याची काय इतकी गरज आहे? मी तुम्हाला सांगतोय ना, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि बघा, त्या मुलाने आपल्या अगोदरच, म्हणजे तुम्ही येण्याच्या अगोदरच सगळं काही व्यवस्थित स्वतःहून कबूल केलं. मुक्ता म्हणते की का नाही करणार, करावंच लागणार होतं, कारण मी जी तिकडे होते ना, खोटं कसं बोलला असता? तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, परंतु अगोदर सांगितलं होतं. बरं जाऊ द्या, मला माहिती आहे की तो मुलगा नक्की सुधारणार असणार, कारण जो मार खातो ना तुमचा, तो व्यक्ती नक्कीच सुधारतो. माझ्याकडेच बघा ना. मुक्ता म्हणते की काय सागर, मी तुम्हाला मारलंय? तेव्हा मग सागर म्हणतो की म्हणजेच काय, आठवतंय का तुम्हाला, मी सगळं काही सोडून संन्यास घेऊन कायमचा सिंगापूरला निघालेलो होतो, तेव्हा सगळ्या पब्लिकमध्ये कसं झोडपून काढलं तुम्ही मला. त्यानंतर मग मी तुमची माफी मागितली आणि आलो ना व्यवस्थित ताळ्यावर. मग कसं आहे, तुमच्या एका कानाखाली वाजवल्याने किंवा तुमच्या झोडपून काढण्याने एखादी व्यक्ती अगदी सुधरू शकतो, हे मला मान्य आहे, मी माझ्यावरून समजू शकते. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, काय हे तुमची मस्करी चालली आहे? तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, आता मी मस्करी करत नाही, मी शांतपणे तुम्हाला सांगतोय की ही गोष्ट खरी आहे. खरंच तुम्ही त्या मुलावर विश्वास ठेवा आणि अजिबात कोणत्याही प्रकारचा चुकीचा विचार करू नका. आता घरातले सगळेजण सांगतायत ना, मग प्लीज त्या बाबतीत तुम्ही कोणत्याही प्रकारची आता रिस्क घ्यायला जाऊ नका. शांत व्हा, तुमचं मनही शांत होईल आणि माझ्या बाजूने एकदा विचार करा. मुक्ता आता शांत होते, मनातच म्हणते की नाही, आता सगळेजण या मुलाच्या केऑसखाली आहेत. नाही म्हणजे हा मुलगा तितका शहाणा आहे, त्याने सगळ्यांना अगदी गुंडाळून ठेवलं आहे. परंतु मुक्ता, तुला आता शांत बसणंच योग्य आहे, कारण आताची सिच्युएशनमध्ये तुझ्याकडे त्याच्या विरोधात काही ठोस पुरावे नाही, म्हणून गप्प बसणंच महत्त्वाचं आहे. त्यावेळेला इथे सावणी मात्र अभिषेकला भेटायला बाहेर आलेली असते आणि ते म्हणते की अभिषेक, तू आता इथून पुढे मला कधीही फोन करत राहू नकोस. तेव्हा मग आता सावनी म्हणते की अरे पण तू इथे काय करतोयस, इथे कशाला थांबलायस तू? तेव्हा अभिषेक म्हणतो की मग काय करायचं होतं मी? तेव्हा ती म्हणते की बरं, आता जर आपले फोन वगैरे त्या मुक्ताने बघितले ना, तर ती खूप शातीर आहे, ती आपल्यापर्यंत पोचायलाही कमी करणार नाही, आणि एकदा की तिला काही समजलं तर मग ती आपले हात धुवून मागे लागणार. म्हणूनच मी तुला सांगतो की व्यवस्थित कर सगळं. तेव्हा तो म्हणतो की डोंट वरी, सगळं काही व्यवस्थित होईल. मग सावनी विचारते की तुझ्या बायकोला तू आउट ऑफ स्टेशन पाठवलंस ना? तेव्हा तो म्हणतो की नाही, तयारीच सुरू आहे. तेव्हा म्हणते की अरे मग लवकर पाठव, कुठेही तुझ्या बायकोबरोबर फिरत असशील, गुलगुलू बोलत असशील, तेवढ्यातच मुक्ता तुला बघेल आणि मग मुक्ताचं सगळं काही व्यवस्थित होणार नाही. तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करतो. सावनी त्याच्या ॲक्टिंगची दाद देत म्हणते की वा, खरंच तू जे काही ॲक्टिंग केली ती अगदी मस्तच केली होतीस. मग तो म्हणतो की हो, मी अजिबात ही ॲक्टिंग विसरू शकणार नाही, आणि ही जी कानाखाली बसली ना, ती देखील मी विसरू शकणार नाही. त्याचा बदला तर मला कधी ना कधी घ्यायचाच होता, तो आता मी घेत आहे. सावनी म्हणते की हो, तू तुझा बदला घेतोय आणि मी पण काही वेगळं करत नाही आहे. मलाही या सगळ्याचा बदलाच घ्यायचा होता आणि म्हणूनच मी हे सगळं करत आहे, असं सावनी आता त्याला बोलून दाखवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर आता लॅपटॉपवर काम करत करत बोलत असतो की हो, मी पाहिला हा सगळा प्लॅन, परंतु हा प्लॅनमध्ये मला काहीच दम वाटला नाही. एक काम करा, दुसरा बेटर प्लॅन माझ्यासाठी बघा तुम्ही. माझ्या बहिणीचं लग्न आहे, असं मला चालणार नाही. आणि इथे सागरची त्या बाबतीत सगळी काही घाई सुरू असते. आता मुक्ता ही सागरला बघत बघतच कॉफी देते. तर इथे दुसरीकडे इंद्राची देखील फोनवर बोलणे सुरू असते. ती म्हणते की हां गुरुजी बोला. होय होय, मुलगा अगदीच चांगला आहे. बरं मला सांगा की पत्रिका जुळली ना? तेव्हा मग गुरुजी म्हणतात की हो जुळली, परंतु 4 महिन्यानंतरचा मुहूर्त. तेव्हा मग इंद्रा म्हणते की 4 महिने, 4 महिन्यानंतरचा मुहूर्त नको नको, एवढा लेट कशाला हवा, अगदी जवळपासचा मुहूर्त बघा ना.
तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की 10 दिवस, बरं 10 दिवसानंतर मुहूर्त आहे, चालेल काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच वेळेला आता मुक्ता तिथे येते आणि तिने इंद्रासाठी चहा आणलेला असतो. ती मम्मी असा आवाज देते, परंतु इंद्रा तिला थांबवते आणि मग आता इंद्रा म्हणते की चालेल, तुम्ही काळजीच करू नका, 10 दिवसावर आम्ही सगळं काही अरेंज करू शकतो आणि आमची 4-4 मुलं आहेत, माझी सून आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, काळजीच करू नका. तुम्ही एक काम करा, सामानाची जी काही आहे देणं ते सागराच्या मोबाईलवर पाठवून द्या, आम्ही सगळी तयारी व्यवस्थित करतो. मुक्ता येते आणि म्हणते की मम्मी काय बोलताय तुम्ही? तेव्हा ती म्हणते की अगं मुक्ता, 10 दिवसावर आपलं लग्न आलं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी 10 दिवस, अहो इतकी घाई का करतोय आपण? जर आपण थांबलं पाहिजे, इतकी घाई कशाला करायची आहे? तेव्हा इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, घाई कसली? अगं तुला तर काय माहिती, आमच्या वेळेला 4 दिवसातच लग्न आटपायची. अगं मुलगा बघायची आणि 4 दिवसात लग्न होऊन पण जायचं. आपल्याकडे तर 10 दिवस आहे, काळजी करू नको. आता लगेच ती म्हणते की थांब, मामाचा फोन आला आणि ती म्हणते की गणपत बोल, अरे लग्न फिक्स झालं, अरे मुलगा अगदी मस्त आहे, असं म्हणून आता इंद्रा मोठ्या जोशातच लग्नाच्या तयारीला लागलेली असते. तर इथे मुक्ता विचार करते आणि म्हणते की बापरे, हे सगळं काय सुरू आहे? सगळेजण लग्नाची बोलणी करतायत, परंतु कोणालाही काहीच जरासं वाटत नाही की थोडं थांबावं, थोडी आणखी या मुलाची चौकशी व्हावी, असं कोणाला का वाटत नाही आहे? खरंच मला या सगळ्याचं खूप टेन्शन आलं आहे. आणि मम्मी मम्मी पण काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. सागरचं पण तेच सुरू आहे. खरं तर मला वाटतंय की हे जे सगळं घडतंय ना, त्या मूर्ख मुळामुळेच घडतंय आणि त्यानेच हे सगळं असं घडवलेलं असणार. त्याने सगळ्यांना इतकं छानपैकी गुंडाळून घेतलंय स्वतःच्या काबूत, म्हणजे इतकं स्वतःमध्ये गुंतवून घेतलंय की सगळ्या तो आता आवडलाय आणि कोमलच्या लग्नाची कोणी वाट बघायलाच तयार नाहीत. आणि मला हे असं चालणार नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. मी केल्याशिवाय असं काहीही होणार नाही, असं मुक्ता आता म्हणते आणि ती विचार करते की मला मिहिरशी बोललं पाहिजे. आणि त्याच वेळेला इथे सावनीने सगळं ऐकलेलं असतं. सावनी म्हणते की वाटलंच, ही मुक्ता काही शांत बसणाऱ्यातली नाही. कोणी विश्वास ठेवला, परंतु ही मुक्ता काही ऐकून घेणार नाही. आता मला त्या अभिषेकला सावध केलं पाहिजे की पुन्हा एकदा मुक्ता काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न करते, असं म्हणून आता सावनी ते प्रचंड घाबरलेली असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता तिच्या रूममध्ये येते आणि मिहिरला फोन लावते आणि मिहिरला म्हणते की एक महत्त्वाचं काम आहे. मिहिर, आता पुन्हा एकदा त्या अभिषेकची चौकशी करायची आहे. त्याच वेळेला आता मिहिर म्हणतो की वहिनी, अगं पुन्हा एकदा, तू नको ना काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. अगं अगं आत्तापर्यंत मी सगळी त्याची व्यवस्थित चौकशी केली, तू बघितलंस ना, सगळीकडे पाहिलं, सगळेजण त्याच्याबद्दल चांगलंच बोलत होते. पण आता तू कशाला विचार करतेस इतका, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता मिहिरला ती म्हणते की नाही मिहिर, मला कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी पाणी मुरतंय. मी शुअर आहे त्या मुलाच्या बाबतीत. मला जरासं थोडंसं काहीतरी वाटतंय, म्हणूनच मी तुला सांगते. हे बघ, कोमलचा आनंद किती महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि तोच आनंद कुठेतरी जरासा खराब होऊ नये असं वाटतंय. आणि या बाबतीत तुला माहिती आहे, कोमलच्या बाबतीत आपण ही रिस्क घेऊ शकत नाही. म्हणूनच मला आता या बाबतीत पूर्णपणे 100% शुअर व्हायचं आहे. माझं मन या सगळ्याला तयार नाही. म्हणून मिहिर, प्लीज माझ्यासाठी त्या मुलाची पुन्हा एकदा तू चौकशी कर. कारण घरातले या लग्नासाठी गडबडीत तयार झालेले आहेत, परंतु मला जरासं या मुलामध्ये काहीतरी खटकतंय. माझं मन मला सांगतंय की हा मुलगा हा योग्य नाही आहे, त्याने कितीही काही सांगितलं तरीही. तेव्हा मग आता मिहिर मात्र शांत होतो. मिहिर म्हणतो की वहिनी, ठीक आहे, तू जर या बाबतीत इतकी शुअर नसशील आणि तुला जर याच्या बाबतीत इतकी खात्री वाटत नसेल, तर मात्र मी पुन्हा एकदा चौकशी करतो. एक एक धागा पूर्णपणे नीट बघतो. कुठलाही धागा हातातून मी सुटू देत नाही. सगळं मी व्यवस्थित बघेन, तू काळजी करू नको. तर आता इथे सावनी सगळं काही ऐकत असते आणि मुक्ता म्हणत असते की हो मिहिर, एकही पॉईंट तुला आता सोडायचा नाही. मागच्या वेळेला जे केले चौकशी ठीक, परंतु आता तुला व्यवस्थित कसून चौकशी करायची, कारण मला त्याच्याबद्दल डाऊट आहे, असं म्हणून आता मुक्ता ही मिहिरला त्या बाबतीत सावध करत असते. तर याच वेळेला आता इथे सावनी विचार करते की झालं, ही मुक्ता ना कधीही मला शांत जगू देणार नाही. आहे तर पेशाने डॉक्टर, परंतु नुसती CID ऑफिसरसारखी सगळीकडे लक्ष देऊन असते. आता इतके सगळेजण लक्ष देऊन आहेत, सगळेजण लग्नाच्या तयारीला लागलेत, परंतु नाही, हिचं काही ही शांत बसणारच नाही. ही प्रत्येक वेळेला चौकशी करत राहणार. आणि मुक्ता आता मनात विचार करते की नाही, आता मला ही चौकशी केलीच पाहिजे. तर इथे सावनी पटकन दरवाजा लावून घेते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, कोमल म्हणत असते की मी जरा अभिषेकला भेटण्यासाठी बाहेर चाललेली आहे, मी जाऊ का, असं ती विचारते. त्याच वेळेला मुक्ताही ऐकते आणि ती किचनमध्ये काम करत असते. तेव्हा मग आता सागर हा तिला म्हणतो की अगं, अभिषेकलाच भेटायला चालली आहेस ना,
जा मग, त्यामध्ये काय इतकं विचारण्यासारखं, जा बिंदास असं म्हणून तो तिला जायला सांगतो. त्याच वेळेला तिथे पटकन मुक्ता येते. मुक्ता म्हणते की अगं कोमल, कुठे चालली आहेस तू? तेव्हा ती म्हणते की अभिषेकला भेटायला. तेव्हा आता ती म्हणते की बरं चल, माझंही जरा तिथेच त्या साईडला काम आहे कॅफेमध्ये, तुला मी सोडते आणि मग मी जाते. तेव्हा मग ती म्हणते की अगं ॲक्च्युली काय ना वहिनी, आमचं लोकेशन अजून ठरलेलं नाही आहे, कदाचित ते कॅन्सलही होऊ शकतं, दुसरीकडे भेटू शकतो. मुक्ता म्हणते की लोकेशन ठरलेलं आहे ना अजून, कॅन्सल तर झालेलं नाही आहे ना, मग चल तोपर्यंत, असं म्हणून ती तिला घेऊन जात असते. त्याच वेळेला सागर आता इथे मुक्ताला म्हणतो की मुक्ता, काय चाललंय तुमचं? नाही म्हणजे अजूनही तुमच्या मनामध्ये काहीतरी किंतु परंतु आहेच का? त्याच वेळेला मुक्ता काहीच बोलत नाही. ती फक्त नाही नाही अशी मान डोळवते. सागर म्हणतो की काळजी करू नका, ओगीचंच आता नसते विचार तुम्ही अजिबात डोक्यामध्ये आणू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही तुमची मनातली जी काही काळजी आहे ती पूर्णपणे मिटवून टाका. आता मुक्ता त्यावर सागरला काही बोलत नाही, परंतु मुक्ताच्या डोक्यामध्ये आता एक भन्नाट प्लॅन सुरू असतो. आता मुक्ता नेमकं अभिषेकचं सगळं काही जे खोटंपणा आहे, चंबूकबाळ आहे, ते बाहेर काढण्यासाठी कशाप्रकारे ती आता प्रयत्न करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.